नमस्कार अमरावती. अमरावती शहरात लागू करण्यात आलेल्या हेल्मेट सक्ती विरोधात प्रहार सामाजिक संघटनेने निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले आहे. संघटनेचे महानगर प्रमुख बंटीभाऊ रामटेके यांच्या नेतृत्वात हे निवेदन देण्यात आले. शहराची भौगोलिक रचना, कमी अंतराचा प्रवास, रस्त्यांवरील मोठ्या प्रमाणातील गतिरोधक आणि सततची वाहतूक कोंडी लक्षात घेता हेल्मेट सक्तीच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेला आमचा विरोध नसल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे. मात्र केवळ हेल्मेट सक्ती करून अपघात रोखता येणार नाहीत. त्यासाठी वाहतूक व्यवस्थेत सुधारणा, खड्डमुक्त आणि सुरक्षित रस्ते, योग्य वाहतूक नियोजन आणि नियमांची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. यासोबतच हेल्मेटच्या नावाखाली होत असल्याचा आरोप असलेली अवैध वसुली तात्काळ बंद करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. दरम्यान प्रशासनाने या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतला नाही तर शहरभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा प्रहार सामाजिक संघटनेने यावेळी दिला आहे. हेल्मेट सक्तीच्या मुद्द्यावर आता प्रशासन कोणती भूमिका घेते आणि या मागण्यांवर काय निर्णय होतो, याकडे अमरावतीकरांचे लक्ष लागले आहे. नमस्कार, मी गणेश मारोटकर. आज हेल्मेट सक्तीच्या विरोधात महानगर प्रमुख बंटीभाऊ रामटेके यांच्या नेतृत्वात प्रहार सामाजिक संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर एक आंदोलन केले. आंदोलन करण्याचे कारण असे की काल ज्या दोन निष्पक्ष ज्या महिलांचा दुर्दैवी अंत झाला, त्यांनी हेल्मेट घातले होते परंतु तरी देखील त्यांचा अंत झाला. तसेच अमरावती शहरामध्ये नो एंट्री असताना मोठमोठे जड वाहने अमरावती शहरात येतेच कसे, कोणाच्या देवाणघेवाणीने वाहन अमरावती शहरात येते, यांची कुठली साठगाठ आहे, हे सर्व तपासण्याची बाजू आहे. हेल्मेट सक्ती करण्याअगोदर अमरावती शहरातील जड वाहतूक, अवैध वसुली बंद करावी. हे हेल्मेट सक्ती लोकांच्या जीवासाठी आहे का फक्त खिसे गरम करण्यासाठी आहे, हा संशोधनाचा विषय आहे. म्हणून आज आम्ही प्रहार सामाजिक संघटनेच्या वतीने आंदोलन केले. कारण अमरावती सिटी हे फक्त 5 किलोमीटरची सिटी आहे. अमरावती महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये हेल्मेट सक्ती नसावी. अमरावतीच्या बाहेर हेल्मेट सक्ती असणे आवश्यक आहे, हे आम्हाला देखील समजते. परंतु पहिले रोडचे गड्डे बुजवा, अवैध वाहतूक थांबवा, जड वाहन अमरावती शहरात याचे कसे ते तपासा, वसुली बंद करा, त्यानंतरच लोकांच्या जीवाचा विचार करा. हेल्मेटने जीव वाचणार नसून जीव जाणार आहे. जे रोडवर जे 200 ते 100 रुपयाले जे डुप्लिकेट हेल्मेट जे विक्री सुरू आहे, जे मध्ये तुम्ही अगर खाली पडलं तर हेल्मेट फुटतात, अशा हेल्मेटवर पहिले तुम्ही कारवाई का करत नाहीत? म्हणजे हे किती वसुली आहे, हे महानगरपालिकाचा अतिक्रमण विभाग पण झोपलेला आहे. कारण ते असे जे पूर्ण रोड चौकामध्ये असे हेल्मेटचे दुकानं लागलेले आहेत. पहिले अवैध वाहनं बंद करा, शहरातले अवैध धंदे बंद करा, अवैध वसुली बंद करा, त्यानंतरच हेल्मेट सक्ती काय ते करा तुम्ही. पण अमरावती शहराच्या बाहेर आज बंटीभाऊ रामटेके यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झालेले आहेत. अगर 8 दिवसात हेल्मेट सक्ती वापस घेतली नाही तर आम्ही CP ऑफिस समोर बी मोठे आंदोलन करू. धन्यवाद.